काही दिवसापूर्वी माझ्या ओळखीतील एका ताईसोबत घडलेली गोष्ट आहे. तिचं सगळं अगदी नॉर्मल चाललं होतं. घर काम सगळं व्यवस्थित, पण तिला अधूनमधून थोडं ब्लडिंग व्हायचं. तिनं तो साधा प्रॉब्लेम समजून दुर्लक्ष केलं. काही महिन्यांनी त्रास वाढला. मग ती डॉक्टरांकडे गेली आणि जे समजलं ते अगदीच धक्कादायक. तिला गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हिकल कॅन्सर झाल्याचं समोर आलं. हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे सध्या HPV लसीवरून जो काही गोंधळ सुरू आहे त्याच HPV व्हायरसमुळे हा सर्व्हिकल कॅन्सर होतो. तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये दररोज अनेक महिलांचा जीव एका अशा कॅन्सरमुळे जातो जो वेळेवर ओळखला तर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. त्यामुळे या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला सिरियस घ्या. हा कर्करोग अचानक होत नाही, तो हळूहळू अनेक वर्षात विकसित होतो. याचं मुख्य कारण असतं HPV नावाचा व्हायरस, जो शरीरात नकळत प्रवेश करतो आणि बराच काळ कोणतंही लक्षण दाखवत नाही. सुरुवातीच्या स्टेजमध्ये बहुतेक महिलांना काहीच त्रास जाणवत नाही, पण नंतर काही लक्षणं दिसू लागतात, जसे की अनियमित रक्तस्राव, पोटाच्या खालच्या भागात दुखणं किंवा संभोगानंतर ब्लडिंग होणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कॅन्सर वेळेवर तपासणी केल्यास सहज ओळखता येतो. एक साधी ब्लड टेस्ट अर्ली स्टेज मध्ये धोका दाखवू शकते. आणि हो, HPV लस ही उपलब्ध आहे जी या कॅन्सरचा धोका खूप कमी करू शकते. पण लस घेतली तरीही नियमित तपासणी करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच लक्षणं दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी तपासणी करा आणि स्वतःबरोबरच आपल्या घरातील महिलांनाही याबद्दल जागरूक करा. कारण योग्य वेळी घेतलेली काळजी एक जीव वाचवू शकते. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं शाश्वत स्वास्थ्य चॅनल नक्की सबस्क्राईब करा.